आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। लाचखोर तलाठी होनमाने अँटी करप्शनच्या जाळ्यात। शेत जमिनीची फेरफारसाठी तडजोडीतून ठरलेल्या पहिल्या हप्त्याची 40,000 रुपयांची रक्कम स्वीकारणाऱ्या पूर्णा तालुक्यातील फुलकडस येथील दत्ता संतराम होनमाने या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने आज दिनांक 1 ऑगस्ट गुरुवार रोजी ताब्यात घेतले। तक्रारकर्त्याने पत्नीच्या नावे फुलकडस शिवारात एकूण 2 गुंठे जमीन विकत घेतली। बँकेच्या कामासाठी जमिनीचा फेरफार करून 7/12 वर नोंद घेणे आवश्यक ठरल्याने त्यासाठी 5 जुलै रोजी तलाठी दत्ता होनमाने यांची तक्रारकर्त्यांनी भेट घेतली। कागदपत्रे देऊन फेरफार करावा अशी विनंती केली तेव्हा तलाठी होनमाने यांनी 22 जुलै रोजी भेटीअंती प्रति गुंठा 40,000 रुपये याप्रमाणे फेरफारच्या कामासाठी 80,000 रुपये द्यावे लागतील असे तक्रारकर्त्यास सांगितले। सदर रक्कम ही लाच असल्याची तक्रारकर्त्यांच्या खात्री झाली व लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित तक्रारकर्त्याने 29 जुलै रोजी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली। या खात्याच्या पथकाने आज गुरुवारी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता दरम्यान तलाठी दत्ता होनमाने यांनी ती लाच मागितल्याची बाब निदर्शनास आली। त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 40,000 रुपये लगेच आणून देण्याचे सांगितल्याने लाचलुचपत विभागाने सापळा रचून तलाठी होनमाने या संबंधित तक्रारकर्त्याकडून 40,000 रुपये लाच स्वीकारताना ताब्यात घेतले। या प्रकरणी ताडखळस पोलीस ठाण्यात लाचखोर तलाठ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप। मराठा आरक्षण चळवळीचे प्रणेते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना आज दिनांक 1 ऑगस्ट गुरुवार रोजी चादर व शैक्षणिक साहित्य वाटप करून विविध ठिकाणी वृक्ष लागवड करत वाढदिवस साजरा करण्यात आला। जिंतूर शहरातील संत पाचलेगावकर महाराज निवासी दिव्यांग विद्यालयात विद्यार्थ्यांना चादर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। शिवाय सोस, जोगवाडा, बामणी, भोसी, ऐसेगाव, पिंपळगाव, आडगाव सह विविध भागात वृक्ष लागवड करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजडे, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट माधव दाभाडे, शेतकरी आघाडीचे तालुका अध्यक्ष शरद ठोंबरे, अनिल दाभाडे, संजय गायके, विलास रोकडे, संतोष शिंदे, बाळासाहेब शेळके, अनिल गाडेकर, सोपान धापसे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते। उमरथडी येथे बोगस पंचनामा करणाऱ्यावर कारवाईसाठी उपोषण। पालम तालुक्यातील उमरथडी येथील सरपंच पद राखीव असून येथील सरपंच जनतेतून निवडून आलेले आहेत, परंतु गावातील राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांच्या दबावाखाली सदर पंचनामा करणारे कर्मचारी व अधिकारी यांना घरी बसून व विरोधकाशी संगनमत करून सरपंच हे उमरथडी गावात राहत नसल्याने त्यांनी खोटा पंचनामा केला। सरपंच राखीवमधील असल्यामुळे जाणीवपूर्वक त्रास देत आहे। त्यामुळे उमरथडी गावकऱ्यांच्या वतीने पालम तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे। उमरथडी येथील सरपंच गावात राहत नाहीत असा खोटा पंचनामा करणाऱ्या BLO, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरिता उमरथडी गावकऱ्यांच्या वतीने पालम तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले। नंतर ग्रामस्थांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 ऑगस्टपासून अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळी गजानन परशुराम दुधाटे, रामेश्वर मुरलीधर दुधाटे, श्याम आत्माराम दुधाटे यांच्यासह 50 ते 60 नागरिक घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते। मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप। सेलू तालुक्यातील करतखेडा कॅम्प येथे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करतखेडा कॅम्प येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन व पत्रकार रोहित झोल पाटील यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल असे साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भातरे, शाळेचे सहशिक्षक तोगरे, अर्जुन झोल, विलास झोल, माऊली झोल, केदार झोलसह शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रॉस्परस शाळेत टिळक पुण्यतिथी व साठे जयंती साजरा। सेलू येथील प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
डॉक्टर संजय रोडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, उपमुख्याध्यापक राजेंद्र जाधवसह इतर शिक्षक उपस्थित होते। परभणी शहरात क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचे लोक अनावरण। परभणी शहरातील लहुजी नगरात आज दिनांक 1 ऑगस्ट गुरुवार रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या पुतळ्याचा लोकार्पण आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद देशमुख, सिद्धार्थ हत्यांबिरे, डॉक्टर अनिल कांबळे, विश्वनाथ गवारे, माऊली साळवे, हेमंत साळवे, जयंती अध्यक्ष कीर्तिक साळवे, बायजाबाई घोडे सह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाल्मिकेश्वर विद्यालयात साठे जयंती व टिळक यांची पुण्यतिथी साजरा। सेलू तालुक्यातील बालूर येथील वाल्मिकेश्वर माध्यमिक विद्यालय व ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक SD भोकरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक BB मोरे, VV बुधवंत, RB राठोड, DR नाईक नवरे, MS गिरी, SA महाडिक, प्रवीण क्षीरसागर, SR सोनवणे, गीता मळी, JB शिंदे, GM कावडे, VN बोंडेसह आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाकांत क्षीरसागर, कैलास राऊत, बळीराम शेंबडे यांनी परिश्रम घेतले। संजय गांधी योजनेच्या अध्यक्षपदी आसिफ खान यांची निवड झाल्याने सत्कार। शिवसेना शिंदे गट अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसिफ खान यांची पाथरी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने परभणी शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष सलीम इनामदार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब टेंगसे, माजी नगरसेवक सतीश नगरसाडे यांची उपस्थिती होती। मंडळ अधिकारी आडसे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न। गंगाखेड तहसील अंतर्गत महसूल विभागातील मंडळ अधिकारी आडसे यांचा गंगाखेड तहसील कार्यालयात सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार अजीम सरवर यांची उपस्थिती होती। सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार अशोक केंद्रे, नायब तहसीलदार सुनील कांबळे, तलाठी संघटनेचे यशवंत सोडगीर, पेशकार दत्तराव बिलबाटे, महसूल कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष गणेश सोडगीर, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदीप चोरघडे यांची उपस्थिती होती। सेलू शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरात सर्वच मातंग संघटनाच्या वतीने आज दिनांक 1 ऑगस्ट गुरुवार रोजी जयंती साजरी करण्यात आली। तसेच सेलू शहरातील विविध भागातून अण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक काढण्यात आली। यानिमित्त अखिल भारतीय मातंग संघाच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते। मातंग समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले। तसेच शाळेतील मुलांना माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी आर्थू बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सुधाकर रोकडे यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले। तसेच आज बार्टीच्या धर्तीवर आरटीचे उद्घाटन मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल्याने याचा आनंद उत्सव पेढे वाटून करण्यात आला। यावेळी मातंग समाजाचे नेते नथुराम मुंजाजी अंभुरे, सतीश जाधव, अशोक उफाडे, भगीरथ गायकवाड, बापू बाविसे, सर्जेराव जोगदंड, भानदास घोडे, बापू बाविसे, अनिल मुजमुलेसह आदींची उपस्थिती होती।